टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खारपण पट्ट्या आणि समस्या ह्या कायमच। आपण हा अकोला जिल्ह्यातल्या या उगा गावामध्ये गेल्या महिनाभरापासून नळ आले नाहीये आणि आज नळ आले तर या ठिकाणी आपण पाहू शकता की महिलांची या ठिकाणी पाणी भरण्यासाठी गर्दी जमलेली आहे। आपण नेमकं इथून जाणून घेऊया नेमकं की या इथल्या काय समस्या आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। मावशी मला सांगाल की बाबा तुमच्या गावात किती दिवसानंतर पाणी आलं आणि नेमकं तुम्ही कसं नियोजन करता? एक महिना पाणी येत नाही। मग आम्ही टाक्या, जमिनीतली टाकी, प्लास्टिकच्या टाक्या अशा कोठ्या भरून आम्ही पाण्यासाठी साठवा करतो। मग प्यायच्या पाण्याचा आम्हाला त्रास होतो तर आम्ही एक महिना पाणी त्या प्यायच्या पाणी ठेवून देतो की त्याला वापरायचा हात नाही लावत। वापरायचं झालं की आम्ही विकत पाणी घेतो आणि त्या पाण्यामध्ये जंतू पडतात, छोटे छोटे जंतू पडतात। मी तर अक्षरशः एक किलोचं माझ्या टाकीमध्ये तांब टाकलं का तो त्रास पाणी शुद्ध व्हावं म्हणून सना, आणि त्याच्यातून बी तो त्रास झाला तर आम्ही पाणी गरम करून पितो। तर हेच माझी नम्र आणि विनंती आहे सरकारांना, तुम्हाला आलेत म्हणून सना की ह्या गावात, आमच्या गावात पाण्याची सोय व्हावी, हे आम्हाला त्रास एवढा काढावे। आज नळ आले, किती दिवसानंतर नळ आलेत? एक महिन्यानी नळ येतात। गेल्या 11 तारखेला नळ आले होते, ते आता 2 दिवस झाले नळ आलेले, अजून कोणाचं पाणी झालं आणि घरचे तर आलेच नाहीये, घरचे तर येतच नाही। तर एक जणाला बोललं की म्हणलं हा पाण्याचं किती विकत घ्यायला लागतात, तर मग म्हणजे आम्ही काय करावं, पाणी तुम्हाला विकत घ्यायला लागतं। आता परिस्थिती नसेल तरी बी पाणी विकतच घ्यायला लागणार ना, असं तर राहणार नाही की पाणी उपाशी राहून पाणी नाही, तर पाणी विकत घेऊनच आम्हाला हे करायला लागतं। आणि एवढ्या गावामध्ये हापश्यात पूर्ण खारं पाणी आहे, म्हणजे ते आंघोळीला सुद्धा ते पाणी वापरू शकत नाही, फक्त हापश्या केलेल्या आहेत। या गावात अजून समस्या पाहू शकता की गेल्या महिनाभरात आज नळ 2 दिवस झाले नळ आलेले आहेत। आपल्याला अजून काही महिला मला सांगा, नळ आज आलेले आहे, पाणी कसं आहे आणि नेमकं तुमचं नियोजन कसं करता तुम्ही? आम्ही नियोजन फक्त ते पाणी असं भरायचं, एक एक खेपीने नंबर लावायचे, ज्याचा नंबर आला त्यांनी भरायचं, नाही तर मग हे होते तंटा, भांडणं होतात। 2-2, 3-3 खेपा काढायच्या, असं अशाने जनरल नळावर पाणी येते। घरचे तर अजून आले बी नाही, तर महिना झाला नळाला घरच्या, ते आले नाहीत। मग आता कसं बी वापरायपुरतं घ्यायचं, नाही तर आहेच मग टँकर आम्हाला विकत घ्यावं लागते। आपलं अजून काही या ठिकाणी महिला नेमकं त्यांच्याकडून जाणून घ्या। ते मला सांगाल की बाबा तुमच्याकडे नळ किती दिवसानंतर आले आणि तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता काय? 1 महिन्यानंतर नळ आलेले आहे, तर येतात 1 महिन्यानंतर, तर त्याच्यात किती घाण राहते, फकर राहतात, आम्ही कसं ते पाणी प्यायचं? आम्ही काही दिवसात आजारी पडतो, पाणी घेऊ त्याच्यात हे होतात, किडे होतात, आणि ते शुद्ध करायसाठी आम्ही त्रुटी टाकतो। एक महिना आम्हाला हे पाणी साठवून असं याच्यासारखं पाणी प्यावं लागते। हे लय त्रास आहे आम्हाला या पाण्याचा। एका महिन्यानं नळ येतात, काय करावं आम्हाला हे समजत नाही। आम्ही याच्यामुळे आम्ही चिंतत आहे पाण्यामुळे। आपल्यासोबत अजून या ठिकाणी गावातील युवक आहेत। दादा मला सांगा, आता पाण्याचं तुम्ही नियोजन कसं करता? कारण तुम्ही कुठेतरी तुम्ही जॉबला जात असाल किंवा काय असाल, तुम्ही सध्या शेतीचे काम आहे, आणि पाणी कसं नेमकं काय सांगाल? दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास 1 ते सव्वा महिन्यानंतर या गावात पाणी आलं। हे पाणी गोड पाणी आहे। गोड पाणी असल्याच्यानं आम्हाला हे ड्राममध्ये किंवा एखाद्या हौदामध्ये अशा पद्धतीने पिण्याचं पाणी, आंघोळी वापरण्यासाठी पाणी साठवून ठेवावं लागते। गावात ज्या हापश्या वगैरे मारलेल्या आहेत आणि स्वतंत्र गावात पाणी पुरवठा योजना कोणतीच नाही आहे। आम्ही सर्व या नळाच्या भरोश्यावर आहे। बाकी दुसरा कोणताच आमच्या गावात लाखो रुपये निधी शासनानं खर्च केला, पण अजून आम्हाला लाखो रुपयात अजून एक माठसुद्धा पाणी आम्हाला त्या म्हणजे त्या शासनाच्या पैशातून मिळालं नाही आहे। हापश्या जर तुम्ही पाहिल्या तर हापश्या आहेत, फक्त नावापुरते हापश्यात, पण त्या हापशीले पाणी नाही आहे। पाणी एवढं खराब आहे की तुम्ही आंघोळीला सुद्धा वापरू शकत नाही। तरी आमची शासनाला विनंती आहे, उगवा गावाकडे जरा विशेष लक्ष द्या। आणि गोरगरीब लोक राहतात या गावामध्ये, प्रत्येक जण विकत नाही पाणी घेऊ शकत, तर या पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हायला पाहिजे, अशी आमची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे। हे होते या ठिकाणी युवक। आपल्यासोबत अजून या ठिकाणी गावातील नागरिक आहेत। दादा मला सांगाल, गावात तुमच्या पाणी येते, किती दिवसानंतर पाणी आलाय आणि नेमकं कसं नियोजन करता तुम्ही? काय पाणी 15 ते 20 दिवसामध्ये पाणी सोडतात ग्रामपंचायत कार्यालयवाले। ते म्हणतात की बुवा एका लाईनवर 35-40 खेडे आहेत, आम्ही काहीच करू शकत नाही या पाण्यासाठी। आम्ही जे तिकडून शासनानं आम्हाला ज्या तारीख दिली त्या तारखेच्या निमित्तानं सोडू शकतो। आता आगर, हे धोत्रा, हे दूरपर्यंत 30-35 गावं या लाईनवर आहेत। आता 20-20, 25-25 दिवस जर या लाईनवर पाणी जर नसलं तर गरीब लोक काय करतील? आम्हाला खारं पाणी टँकरनं विकत घ्यावं लागतं, 500 ते 600 रुपये टँकर आहे। आता गरीब व्यक्ती घेऊ शकेल काय? 50 रुपये टाकी आहे 200 लिटरची। आता हे आम्हाला अशा हे 1000 लिटरच्या टाक्या विकत आणून 3-3 हजाराच्या 5-5 हजार टाक्या विकत आणल्या आणि दारात भरून ठेवल्या। आता हे रात्री भरून ठेवल्यानंतर हे रात्रीला हे पाण्याची चोरी होते। आता गरीब व्यक्तीनं जर हे 500 रुपयाचं पाणी घेतलं आणि त्याचं जर पाणी, तर सकाळी त्याची मारामारी होते। आम्ही तंटामुक्तीवाले आहोत, आम्ही पण खूप कंटाळलेलो आहोत। 15 वर्षाचा मी तंटामुक्ती उपाध्यक्ष गावामध्ये। इथं 2 वार्ड आहेत, मागासवर्गीय लोक इथं सर्व राहतात दोन्ही एरियामध्ये, पण पाण्याची परिस्थिती इतकी खराब आहे
की आता आम्ही त्या नळात मी तंटामुक्ती असताना मी त्या महिलापाशी मी जाऊ शकत नाही, काऊन की त्या महिला एकामेकांसंग वाद करतात. आपण जर काही बोललो तर आपल्याला उलट सीधं बोलतात. म्हणजे आपल्याला बी कारवाई व्हायची. माझ्याकडे काही प्रमाणपत्र नाही आहे काय शासनाचं की तुम्ही तंटामुक्तीवाले आहे काय का पोलीस पाटीला. पण इथं परिस्थिती एवढी खराब झालेली आहे की शासनाला फक्त 8 दिवसात 7 दिवसात पाणी सोडायला पाहिजे की गरीब लोकांना पाणी मिळालं पाहिजे. वाद होत असतील. वाद म्हटलं म्हणजे मी तंटामुक्ती आमच्या पोलीस स्टेशनला सुद्धा प्रकरण जातात, पण पोलीस स्टेशनला अपराधपर होते. शासन बी काही त्याच्यावर काही रिक्स करत नाही, कोणावर कारवाई करते, कोणाकडून पैसे घेते त्याला सोडून देते. म्हणजे आम्ही परेशान झालेलो. त्याच्यामुळे आम्ही की भांडणं जर कोणाला वाद जर असतात तिथं आम्ही जाऊ शकत नाही, काऊन की तिथं गेलं तिथं मारामारी होते. आमच्या लोकांच्या अंगावर धावतात ते लोक, अधिकाऱ्यांच्या अंगावर पोलीसवाले समजत नाही की त्यांचे बी अंगावर धावतात. आमच्या गावात पाणीच नाही, आम्ही काय करावं त्याला. आज 15 वर्ष झाली अशी परिस्थिती या उग्यामध्ये आहे. आज महाजेलची परिस्थिती 29-30 लाखाचा एक टाकी बांधलेली आहे, त्या टाकीत पाण्याचा थेंब सुद्धा नाही आहे. आज 25 वर्ष झाले प्रकाश आंबेडकरनी त्या टाकीचं उद्घाटन केलं. ते टाकी आतापर्यंत तिथं पाणीच नाही आहे, तिच्यात कोरडी पडलेली आहे. आता शासन त्याच्यात आणते पाईपलाईन लावते बंद करून टाकते. आता न जो हे नळ पाहायला मिळाला पाणी हे कुठलं पाणी आणि हे पाणी नितीन देशमुख आज 2-3 वर्षापासून हे वाद झाले शिवसेनेवाले बापूने हे पाणी गावात जे आणलं ना, फक्त हे पाणी व्यवस्थित आहे पिण्यासाठी, खारं नाही, हे तर गोड पाणी आहे. पण हे आज एका महिन्यानंतर पाणी आलं तर गरीब लोक खारं पाणी पिऊन काय करतील. खारं पाणी विकत घेतात, ते राहू शकत नाही. 3-4 दिवसात त्या दंत होतात. आता परिस्थिती अशी झालेली की सर्व लोक कामाधंद्याला जातात. आता आमच्या गावात आता 200 ते 300 कोरकू लोक इथं आलेले आहेत. ते हांडे भरणे घेऊन आमच्या गावात पाणी घ्यायला येतात, पण आम्हाला त्याला द्यास लागते. बाबा गरीब लोक आहेत, ते कामं करायला आले, यांना पाणी देण्याचं आहे. आता कुठं पाणी गावाच्या बाहेर कुठं गोळ्याचा नळ नाही आहे. आता इकडून तिकडून कुठे एक तिथं त्या बजरंगबलीच्या मंदिरावर घुसर रोडला एक नळ होता, पण तिथं काय झालं, लोक 2 नंबरवाले टँकर नेतात, मारामाऱ्या होतात तिथं. त्याच्यानं कोणी लोक ते काही जात नाही, त्यांनी ते कनेक्शन तोडून टाकलं, चोरी करत त्या या ठिकाणी मोठ्या भरपूर समस्या आहेत की आता पाणी टंचाई या ठिकाणी प्रश्न पेटलेला. आपण पाहू शकता की पूर्ण गावामध्ये फक्त 1 आणि 2 ठिकाणी नळ आणि ते येतात महिन्याभरानंतर. म्हणजे महिन्याभराचं पूर्ण ताण जे आहे हे नळ भागवत आहे सध्या. पण त्यामुळे या ठिकाणी मोठा पाणी प्रश्न पेटलेला आहे. कारण काय तर गेला पारवन पट्टा असल्यामुळे या ठिकाणी सर्व ठिकाणी खारं पाणी आणि गोड पाण्यासाठी फक्त ठिकाणी मध्यवर्गीय ठिकाणी धाव होत आहे. गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला.